राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी. राज्यातील दुष्काळाचा अंदाज खोटा ठरला. 23, 24, 25 मान्सून बरसणार. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीची शक्यता. गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यामध्ये मान्सूनचं वातावरण तयार झालेलं आहे. मुंबई असेल, मध्य महाराष्ट्र असेल, पूर्व महाराष्ट्र असेल, या सर्व ठिकाणी आता मान्सून होणार आहे. राज्यामध्ये मान्सून महाराष्ट्रात आलेला आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्याची चिंता मिटलेली आहे. 2 ते 3 दिवसापासून राज्यामध्ये पाऊस सुरुवात झाल्यामुळे पुणे जिल्हा असेल, मुंबई जिल्हा असेल, त्याचप्रमाणे पनवेल जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, सर्व जिल्ह्यांमध्ये आता शेतकऱ्यांना आनंद झालेला आहे. आता यापुढे पेरण्या उरकून घ्यायच्या आहे आणि आता 2 ते 3 दिवस 23 जून, 24 जून, 25 जून 3 दिवस राज्यामध्ये सलग मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आजच्या मितीला मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस झालेला आहे. 10 ते 20-30 सेंटीमीटर पर्यंत पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आता पावसाळा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये पावसाळा सुरू झाल्यामुळे पेरण्यांची कामं आता मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे. राज्यामध्ये आपण जर बघितलं तर महत्त्वाच्या ठिकाणी पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, समाधानकारक परिस्थिती दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून जो दुष्काळाची परिस्थिती वाटत होती, आता हा दुष्काळाचा अंदाज खरा खोटा ठरला आहे. आपण गेल्या 2 ते 3 दिवसापासून सांगितलं होतं की 25 जूनपर्यंत राज्यात मान्सून सक्रिय होणार. त्यानुसार आता सर्व ठिकाणी मान्सून सक्रिय झाले आहे. पेरणीची कामे व्हायला सुरुवात झाली आहे. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, त्याचप्रमाणे राज्यातील सर्व ठिकाणी नागपूर असेल, हिंगोली असेल, वर्धा असेल, जालना असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, हिंगणघाट असेल, या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक समाधानकारक परिस्थिती आहे. खरीपाची पिके आता थोडीशी लेट जरी झाली तरी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसामध्ये आपण सांगितलं होतं की पेरण्या चांगला पाऊस झाल्यानंतरच करायच्या आहे. तर अजून 2 ते 3 दिवस वाट पाहून चांगल्या पद्धतीचा पाऊस, चांगला ओलावा तयार झाला, चांगले पाणी साचले तरच राज्यामध्ये पेरण्या करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती होती, परंतु आता चांगला पाऊस झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांपुढे आता पेरणीचं संकट बाजूला गेल्याचं दिसत आहे. राज्यातील अल निनोचा परिणाम आता कमी झालेला आहे. कमी दाबाचा पट्टा होऊन आता मोठ्या प्रमाणात पाऊस तयार झालेला आहे. पाऊस हा इथून दिवसामध्ये राज्यामध्ये अल निनो संकट मोठ्या प्रमाणात उभं राहिलेलं होतं, परंतु आता पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. आता इथून पुढे 2 ते 3 दिवस 23, 24, 25 जूनला राज्यामध्ये पाऊस होणार आहे. ही शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी आहे. आता शेतकरी इथून पुढे पेरणीचं नियोजन कसं करणार हे बघणं गरजेचं आहे. सध्या तरी राज्यामध्ये किती ठिकाणी किती पाऊस झाले आहे आम्हाला कमेंट करून कळवा. राज्यातील पावसाचा सविस्तर अपडेट, IMD इंडियाचा हवामान विभागाचा अंदाज, ही सर्व अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करायला विसरू नका. आपल्या परिसरात आतापर्यंत किती पाऊस झाले आहे, काल, आज, उद्या, परवा, आता मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शेतकऱ्यांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. आपल्या शेतातील पिकांचे नुकसान होणार नाही याची काळजी सुद्धा घेणं गरजेचं. काही ठिकाणी शेतकऱ्यांचं डाळिंब असेल, त्याचप्रमाणे इतर पिके तोडणीला आलेले आहे. आता इथून पुढे खरीपाचं मोठ्या प्रमाणात काम चालू होणार आहे. राज्यातील पावसाची ही अपडेट आपल्याला कशी वाटली कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.